सो हे गाईज वेलकम टू डे ब्लॉग. तर कसं काही गाईज मी उठलो होतो 9:30ला. आज आहे संडे. हॅपी संडे केला मस्तप्रमाणे आणि गेलो माझा डाएट खाल्ला. सकाळ सकाळचं संडेचं डाएट घेतले होते चणे आणि मूग. हे खूप पौष्टिक असते आणि खजूरचं पाणी आणि सब्जांचा पाणी आणि लिंबू मिक्स करून घेतला. त्याच्यापुढे घेतलं मस्त की चण्यांचा शूट. चणे पण घेतले होते मस्त की सर्व पौष्टिक वस्तू घेतली. मग रेडीबिडी झालो मस्त की घातलं होतं व्हाईट शर्ट आणि ब्राऊन पॅन्ट. आज तर फॉर्मल ड्रेसिंग मारलेलं. आज होता संडे, रिलॅक्स डे, हॅपी डे, नॉर्मल डे. संडेप्रमाणे उठलो होतो. रेडीबिडी झालो मस्त की घातली फॉर्मल ड्रेसिंग. तुम्ही बघू शकता मी कसं एकदम तुमचा भाव ब्रँडेड ते वाजलं ते टाईम पण नुसार उठलो होतो कारण की लेट संडेला आपण या टायमाला उठतो. मग गेलो पेट्रोल भरायला मस्त की आणि पेट्रोल बघतो तर नॉर्मल गर्दी होती कारण की पेट्रोलची स्टेक संपली होती. पेट्रोल भरला मस्त की आणि आलो रस्त्याला निघलो तर मस्त की झाली ती भूक खायची. गेलो साईराम इथे मिसळपाव खायला. मिसळपाव ऑर्डर केली मस्त की मिसळपाव आणि पापड गेला. मग गेलो मस्त की कोंबडपाड्यामध्ये. आपल्या नेहमीप्रमाणे सबस्क्रायबर भेटले माझे. आणि आता आमची येते 14 एप्रिल कमिंग सून. खूप तयारी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी बॅनर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लावतले. सर्व ठिकाणी बॅनर लावले. तुम्ही बघू शकता कुठं कुठे प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेला आहे. खूप एन्जॉय करतील लोक आणि खूप होणार आहे सण आमचा साजरा 14 एप्रिल कमिंग सून. मग अशाप्रमाणे मी गेलो आमच्या गावामध्ये क्रिकेट बघायला. ही लहान मुलं क्रिकेट खेळत होती. अशाप्रमाणे मला लागली थोडी भूक. मी गेलो घरी आणि घेतली भाजी, चिकन आणि भात खायला लागलो मस्त की. मग नंतरला गेलो मस्त की खायची होती तर फालुदा आणि दाबेली ऑर्डर केली ती मस्त की. मग घरी आणले पार्सलप्रमाणे आणली घरी मस्त की केला शूट दाबेली आणि घेतला फालुदा खात. मग त्याच्यानंतर गेलो मित्राला कपडे घ्यायला. कपडे दुकानात गेलो तो शर्ट पीसच्या दुकानात. मी आलो खंडूपाड्यामध्ये मित्राबरोबर. मस्त खंडूपाड्यामध्ये एंट्री मारली. कपड्यांच्या दुकानात घुसलो होतो. खूप चांगल्या प्रकारचे कपडे शर्ट पीस लावले होते. मग त्याप्रमाणे आम्ही बघलो होतो एक एक शर्ट पीस घेतो कारण की आमचे सण आले 14 एप्रिल त्यानिमित्ताने मी पण आलो शर्ट पीस घ्यायला. मग आतमध्ये घुसलो मस्त की इथे खूप चांगल्या प्रकारचे तर काय आता वाटलं होतं 9:45. मग 10 आमचं सर्व कपडे झालं ना. आम्ही गेलो पेपर स्पूनमध्ये गेलो तर आतमध्ये इंटरेक्शन खूप चांगला होता. भाऊनं खूप चांगला इंटरेक्शन केल्याने मग आतमध्ये एंट्री मारलं. सर्व ठिकाणी चांगला इंटरेक्शन डिझाईन सर्व प्रकारचे सुविधा लावलेल्या काय असं वाटतं होतं ठाण्यामध्ये आलो आपण. खूप चांगले क्वालिटी दिली आणि इंटरेक्शन सर्व बसाबिसाला सर्व चांगलं आहे. मग अशाप्रमाणे आम्ही घेतली कार्ड बघत होतो खूप कमी रेंजमध्ये. तुम्ही बघू शकता कार्डमध्ये कशा पद्धतीने दिलं आहे. कायची डेजमध्ये ते अवेलेबल आहे. फक्त कमी रेंजनेच आहे. काही खर्च नाही. फॅमिली फ्रेंड कपल लोक पण येऊ शकता इथे. तुम्ही सर्व अवेलेबल आहे. कमी रेंज आहे. मग अशाप्रमाणे मी घेतला होता पिझ्झा खात. मग घेतलं स्वतःचा कॅमेरा दाखवा भावा कुठं मी आलो तुम्हाला नक्की सांगतो. मी आलो पेपर स्पूनला. मी इकडे घेतला. आम्ही पिझ्झा ऑर्डर केला. आम्ही फ्रेंड लोकांनी मस्त की पिझ्झाचा शूट केला मी. हा पिझ्झा खूप चांगला लागतो. टेस्टी लागत होता पिझ्झा. अशाप्रमाणे पिझ्झा आम्ही खाल्ला मस्त की. एक तुकडा घेतला बघू कसं लागतो. एक चम्मच झकास लागत होता पिझ्झा. खूप चांगला आवडला. मग नंतरला केली आम्ही बिर्याणी ऑर्डर. बिर्याणी पण खूप चांगली होती. एकदम चांगली क्वालिटीची बिर्याणी होती. मग चला आजचा ब्लॉग पाहिजे इथंच एंड करतो. बाय.